बाजी प्रभू, रायाजी बांदल आणि बांदल सेनेतले 300 वीर तब्बल 12 घटिका घोडखिंडीत झुंजले. 40 घाव अंगावर चेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत मिसळले. कासारीचा उगम त्यांनी स्वतःच्या रक्ताचं अर्घ्य दिलं. 13 जुलै 1660 पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून महाराज विशाळगडाकडे कूच करत होते. महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचा पाठलाग सुरू झाला. जेव्हा महाराज व त्यांचे साथीदार घोडखिंडीत पोहोचले त्याच वेळेस बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना विनंतीवजा आदेश दिला. महाराज, तुम्ही विशाळगडावर पोहोचताच तोफांचे बार द्या. तोपर्यंत एकही गनिमाला ही खिंड ओलांडू देणार नाही. धोधो बरसणारा पाऊस, बाजींची तलवार वाऱ्यासारखी फिरत होती. 300 मावळे आदिलशाही सेनेला इंचभरही पुढे सरकू देत नव्हते. मराठे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढले. बाजी आणि मावळ्यांच्या रक्ताने नाहून निघालेली घोडखिंड आज पावन खिंड झाली.